क्रिकेटमध्ये हार जीत होत राहते असं कितीही म्हटलं तरी एखाद्या टीमकडे अव्वल दर्जाचे खेळाडू आहेत. संपूर्ण स्पर्धेत ती टीम भारी खेळ करते. अनेकदा रडत धडपडत का होईना नॉकआउट्समध्ये पोहोचते. आता जिंकेल आणि ट्रॉफी घरी येऊन जाईल असं वाटतं आणि प्रत्येक वेळी ऐन मोक्याच्या क्षणी संघाचं कॉम्बिनेशन बिघडतं आणि विजयाच्या तोंडावर येऊन संघाच्या पदरी निराशा पडते. आता एवढं सगळं वर्णन केल्यानंतर क्रिकेटमधील दोन संघांची नावं तुमच्या मनात आली असतील. एक विराट कोहलीची RCB आणि दुसरी दक्षिण आफ्रिका. आजचा विषय दक्षिण आफ्रिकेचा आहे. प्रत्येक वेळी सेमीफायनलमध्ये जाऊन हरणारी आफ्रिका सध्याच्या T20 विश्वचषकाच्या फायनलमध्ये पोहोचली आहे. आफ्रिकेनं पहिल्यांदाच T20 विश्वचषकाच्या फायनलमध्ये प्रवेश केला आणि आपल्यावर लागलेला चोकरचा शिक्का पुसण्याचा प्रयत्न केला. पण आफ्रिकेच्या संघाला चोकर्स नेमकं का म्हणायचंय आणि त्यांनी हा शिक्का कसा पुसून काढलाय याची ही स्टोरी. पुढे जाण्यापूर्वी आपण आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक व फॉलो जरूर करा. भारत दुनिया का सबसे बड़ा लोकतंत्र और NLC भारत देश का सबसे बड़ा गैर राजनीतिक मंच. शक्तिशाली लोकतंत्र के लिए राहुल कराट का सार्थक कदम. मुंबई में हुआ ऐतिहासिक प्रथम राष्ट्रीय विधायक सम्मेलन. T20 विश्वचषक 2024च्या पहिल्या सेमीफायनलमध्ये दक्षिण आफ्रिकेने अफगाणिस्तानचा पराभव केला आणि पहिल्यांदाच अंतिम फेरी गाठली. या सामन्यात आफ्रिकेनं अफगाणिस्तानचा 56 धावांवर ऑल आउट काढला आणि 9 विकेट्सनं सामना जिंकून थाटामध्ये फायनल गाठली. या विजयासह आफ्रिका फायनलमध्ये पोहोचली आणि यासोबत त्यांनी आपल्यावर लागलेला चोकरचा डाग पुसून काढलाय. पण आफ्रिकेवर चोकरचा शिक्का नेमका का बसला होता? तर दक्षिण आफ्रिकेला ICCच्या वन डे आणि T20 अशी दोन्ही वर्ल्ड कपमध्ये मिळून तब्बल 7 वेळा सेमीफायनलमध्ये पराभव स्वीकारावा लागलाय. 7ही वेळेस आफ्रिकेच्या संघानं लीग स्टेजमध्ये भारी कामगिरी केली आणि प्रत्येक वेळी खराब खेळ असे किंवा गणलेलं नशीब यामुळे आफ्रिकेला फायनल गाठण्यास अपयश आलं. यामुळेच आफ्रिकेला क्रिकेट जगतात चोकर्स म्हणून ओळखलं जाऊ लागलं. आता प्रश्न असा पडतो की चोकर्स हा शब्द कुठून आला? तर त्याचंही उत्तर देते. चोकर्स हा टॅग चोक या शब्दावरून आलाय. एखादं टार्गेट अचीव करताना किंवा एखाद्या ठिकाणी पोहोचत असताना ठराविक ठिकाणी अडकून पडणं म्हणजे चोक होणं. दक्षिण आफ्रिकेच्या बाबतीमध्ये सुद्धा असंच घडतं. अनेकदा ते विजयाच्या अगदी जवळ पोहोचतात आणि त्या चुका करून विजयापासून दूर अडकून पडतात. मोठ्या आणि बाद फेरीच्या सामन्यांमध्ये ते नेहमी पराभूत होत आले. त्यामुळे त्यांना क्रिकेट जगतात चोकर्स म्हणून संबोधलं जाऊ लागलं. आता नेमकं कधी आफ्रिकेनं सेमीफायनलमध्ये जाऊन पराभव पचवलाय तेही पाहूयात. याची सुरुवात होते ती 1992च्या विश्वचषकापासून. 1992 साली पहिल्यांदाच दक्षिण आफ्रिका वन डे विश्वचषकात सहभागी झाली आणि पहिल्याच फटक्यात त्यांनी सेमीफायनल गाठली. यावेळी त्यांना इंग्लंडनं पराभूत केलं आणि पहिल्यांदा मोठ्या स्टेजवर आफ्रिकेचा पराभव झाला. त्यानंतर 1999 सालच्या वन डे वर्ल्ड कपमध्ये आफ्रिकेनं पुन्हा सेमीफायनल गाठली. यावेळी त्यांनी ऑस्ट्रेलियाला तगडी फाईट देत सामना 213 धावांवर टाय केला. मात्र यावेळी सुपर 6 फेरीत ऑस्ट्रेलिया वरच्या क्रमांकावर असल्यानं त्यांची फायनलमध्ये वर्णी लागली आहे. पुढे 2007 वन डे विश्वचषकात ऑस्ट्रेलिया, 2015च्या वन डे विश्वचषकात न्यूझीलंड आणि 2023च्या वन डे विश्वचषकात पुन्हा ऑस्ट्रेलियानं सेमीफायनलमध्ये आफ्रिकेचा पराभव केला. T20 वर्ल्ड कप बाबत बोलायचं झालं तर 2009 आणि 2014च्या T20 विश्वचषकातही आफ्रिकेनं सेमीफायनल पर्यंत मजल मारली होती. यातील 2009 साली पाकिस्तान आणि 2014 साली धोनीच्या नेतृत्वातील भारतीय संघानं आफ्रिकेला पराभूत करत फायनलमध्ये धडक मारली होती. हा सगळा इतिहास पाहिल्यावर आफ्रिकेचा संघ ऐन सेमीफायनलमध्ये येऊन खराब कामगिरी करतो असा शिक्का त्यांच्यावर बसला होता. मात्र या वर्ल्ड कपमध्ये त्यांनी तो पुसून काढत निदान फायनलपर्यंत मजल मारली आहे. विशेष बाब म्हणजे यंदाच्या T20 विश्वचषकात दक्षिण आफ्रिकेच्या संघानं एकही सामना हरलेला नाहीये. अशा परिस्थितीत आता 29 जून रोजी होणाऱ्या अंतिम सामन्यातही असंच प्रदर्शन करण्यासाठी आफ्रिकेचा संघ उत्सुक असेल आणि यंदाच्या वर्षी तरी वर्ल्ड कपच्या ट्रॉफीला स्पर्श करण्यासाठी आफ्रिकेचा प्रत्येक खेळाडू जीव तोडून प्रयत्न करेल एवढं नक्की. बाकी आफ्रिका यावर्षी तरी वर्ल्ड कप जिंकेल की RCB सारखं त्यांच्यावरही अगले साला कप नम दे असं म्हणण्याची वेळ येईल? तुमचं मत खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये कळवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओजसाठी फॉर द पीपल न्यूजला सबस्क्राइब करायला विसरू नका.